निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रानंतर विखेंचा पवारांना फोन। दरम्यान निलेश लंके यांना मी उमेदवारी देऊ नये म्हणून महसूल मंत्री विखे पाटील यांनी माझ्याकडे मुंबईतील एका मोठ्या उद्योगपतीला पाठवले, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा परिणाम संपूर्ण नगरने बघितला आणि निलेश लंके यांची खासदारकी ही त्याच दिवशी फिक्स झाली, असं पवारांनी खळबळजनक विधान केलं। नगरमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मतदार विकत घेण्यासाठी जोरदार पैशाचा पाऊस देखील पाडण्यात आला। नगरच्या मतदारांचा कल मात्र निलेश लंकेंच्याच बाजूने स्पष्ट दिसत होता। पवारांनी आखलेल्या योजनेत मात्र सुजय विखे यांचा आणि महसूल मंत्री विखे पाटील यांचा सुद्धा विधानसभेला पराभव निश्चित दिसतोय, असं देखील निलेश लंकेंनी काढलेल्या जनसंवाद यात्रेत शरद पवारांनी बोलून दाखविले। मित्रांनो, महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागांपैकी सर्वात जास्त जागा कोणाच्या पारड्यात पडणार, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।